प्रकारचे कार्यक्रम साजरे करण्यात आलेले आहेत। परंतु आज देशवासियांमध्ये जर खरा विचार केला तर 75 वर्षे होऊन सुद्धा देशाला स्वातंत्र्य मिळून सर्वसामान्य जनतेमध्ये ज्या काय शासकीय प्रशासकीय ज्या काय योजना असतील त्यातून तो लाभ तळागाळातील वंचितापर्यंत जातो का नाही हे तपासणं गरजेचं आहे। इथे जिल्हा परिषदला आल्यानंतर एक आमचे जाफराबादचे बांधव त्यांचं नाव प्रकाश बोर्डे हे गेल्या 2 दिवसापासून जिल्हा परिषद समोर आमरण उपोषणाला बसलेले आहेत। आपण त्यांचं काय त्यांच्या समस्या काय त्यांच्या संदर्भात आपण त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेऊया। बोर्डे साहेब, तुम्ही या ठिकाणी 2 दिवसापासून उपोषणाला बसले, तर काय नेमक्या तुमच्या समस्या काय आहेत? आपल्या समस्या अशा आहे साहेब, मी या विषयामध्ये 2022 पासून बोलू लागलो, कारण की मला असं वाटतं की आपल्या गोरगरीब जनतेचे मुलं त्यांच्यासाठी शाळा बंद झाल्या नाही पाहिजे, कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये 25,000 शाळा बंद झालेल्या आहे आज रोजी। आणि जर या 25,000 शाळा बंद झाल्या तर गोरगरिबाचे मुलं शाळा शिकतील कुठं, जातील कुठं? विशेष म्हणजे ज्या ठिकाणी शाळा बंद झालेल्या आहेत तिथलचे फक्त प्रस्थापित म्हणजे श्रीमंत लोकांची मुलं इंग्लिश शाळेमध्ये शिकत आहेत, उद्याचं भविष्य धोक्यात पाहून। कारण की शिक्षक मुख्यालयी राहावे म्हणून आपला हा मुद्दा विषय, कारण की जर शिक्षक मुख्यालयी राहिले तर सगळे मुलं त्याच गावच्या शाळेत शिकतील, आणि शिक्षक मुख्यालयी राहत नसल्यामुळं जे श्रीमंत लोक आहे त्याला वाटतं की आपलं मुलगा चांगल्या शाळेत शिकलं पाहिजे, हुशार झालं पाहिजे, नोकरीला लागलं पाहिजे, ते त्या शाळेत घेऊन चाललेत। इथल्या गावातल्या शाळा बंद पडायला लागल्या। तुमच्या गावाकडच्या काही जवळपास काही शाळा बंद आहेत का? बंद करण्यात आलेल्या नाही, 20-25 पोरं असल्यामुळं असं वाटतं की ते बंदच आहे, कारण की तिथलचे शिक्षक झोपा घेत आहेत। एक व्हिडिओ माग व्हायरल पण झाला होता आमचा गाडेगावांचा, तिथलचा शिक्षक शाळेत होता आणि झोपलेला होता, मुलं खेळत होते। म्हणजे अशी दयनीय अवस्था झाल्यामुळं जर गावात शिक्षक असला तर गावातले लोक पण शिक्षकाला बोलतात की गुरुजी तुम्ही चांगलं शिकवता बाबा, किंवा एखादा गुरुजी चांगला शिकवत नसला तर त्याला पण लोक म्हणतात की सर तुम्ही चांगलं शिकवत नाही। आमच्या पोरांनी सांगितलं की सर झोपले होते, म्हणजे ह्या दबावानं जर असा दबाव असला तर शिक्षक लोक चांगल्या वृत्तीचं शिक्षण पण मुलाला देतात, आणि हे लोक जे पैशावाले लोक हे पण इंग्लिश शाळेत टाकण्यापासून अलिप्त होईन आणि गावच्या शाळेत पोरं शिकवतील। हा उद्देश माझा आहे। याच्यातच त्यांनी काय केलं, 2022 पासून म्हणजे गोरगरिबाच्या मुलाचा म्हणजे जे गणवेश शाळेचा तो गणवेश पण त्यानं हिसकावून घेतलेला आहे। 3,08 लाखाचा फ्रॉड केलेला आहे। म्हणजे 2022 पासून त्यांनी प्रजासत्ताक दिनालाही गणवेश वाटप केलेलं नाही आणि स्वातंत्र्य दिनालाही गणवेश वाटप केलेलं नाही। मग हा निधी चाललाय कुठं, हा पैसा चाललाय कुठं, याचा पण शोध लागणं गरजेचं आहे। यासाठी मी खुलासा करण्यासाठी 2022 पासून लढाई लढतोय। ही लढाई माझी BO म्हणजे शिक्षण विभागापासून गट विकास अधिकारी, जिल्हा परिषद, आयुक्त कार्यालय तसंच मंत्रालयापर्यंत म्हणजे शिक्षण मंत्री दादा भुसे तसंच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्यापर्यंत पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु याला अजून न्याय मिळणं शक्य नाही आहे। तर या संदर्भातून मी आता हे पूर्ण यांचे पत्र मला आलेले की आम्ही कारवाई करू, म्हणजे खोटी आश्वासनं देण्यात आली। हे आश्वासन घेऊन मी कोर्टात धाव घेणार आहे, आणि कोर्टाचे एकमेव मला मायबाप आहे, कारण की यांच्या सर्वांच्या वरच कोर्ट मायबाप असल्यामुळे मला कोर्टच न्याय दिली। मला असं वाटतंय अद्यापर्यंत मला इथलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे जिल्हा परिषदच्या शिवचं पत्र आलं पाहिजे होते, तर ते मला अद्यापर्यंत पत्र आलेलं नाही। मी त्यांच्या प्रतीक्षेत आहे। जर मला पत्र नाही मिळालं किंवा माझा या ठिकाणी प्राणही गेला समजा पत्र मिळेपर्यंत, तर मी या ठिकाणी थांबणार आहे, कारण की मला जाफराबाद तालुका गट विकास अधिकाऱ्यासमोर बसलो होतो मी, तर त्या मुजर गट विकास अधिकारी नारायण खिलारे यांनी माझी 70पर्यंत BP जाईपर्यंत हा अहवाल आहे, हा काही खोटा अहवाल नाही, हा 70पर्यंत BP जाईपर्यंत म्हणजे आरोग्य विभागाचा अहवाल आहे। तर यामध्ये BP जाईपर्यंत पण तू माझ्याकडे येऊन पाहिला नाही, मला उलट आरोग्य विभागाने आणि पोलीस प्रशासनाने स्वतःच्या ॲम्ब्युलन्स गाडीमध्ये नेऊन मला सहकार्य केलं आणि माझे प्राण वाचवलेले। म्हणजे इतके गेंडाच्या कातडीचं प्रशासन बी आहे आणि शासन बी आहे, असं मी या ठिकाणी तुम्हाला नमूद करतो। ज्या काय मागण्या असतील ह्या मागण्याकडे जर येत्या 2 दिवसात शासन आणि प्रशासन विभागाने जर लक्ष दिलं नाही तर भाऊच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत, आणि त्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही
तोपर्यंत अगदी भाऊ आम्ही तुमच्या सोबत आहोत. धन्यवाद साहेब. येणाऱ्या काळात बघू आपण तुम्हाला कसा न्याय मिळत नाही तो. आपलं सहकार्याची अपेक्षा आहे आता साहेब. हे जे मुजोरा अधिकारी आहेत अगोदर अधिकाऱ्याकडे बघावं लागणार आहे. नंतर मग आपली जी काय न्यायालयीन लढा तुम्ही म्हणली कोर्टात तर ते पण आपण ते करूच. आपण येणाऱ्या काळात आपण त्या संदर्भात आपण काही नामांकित वकिलांसोबत आपण चर्चा करू. अगोदर तुमच्या आरोग्याच्या बाबतीत मी बघतो. तुमच्या आरोग्याच्या संदर्भात भाऊची आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण माहिती द्यावी लागेल आणि 2 दिवस बघू. 2 दिवसानंतर मग काय करायचं ते आपण नंतर निर्णय घेऊ.